3,02,251 आणि माझी अध्यक्ष उपसमिती गठीत केल्यानंतर 61,230. आता 961 गुन्हे दाखल झाले होते, त्यामध्ये 860 830 गुन्हे मागे घेण्याची शिफारस आहे आणि गुन्हे जे मागच घेऊ शकत नाही आपण या 961 मध्ये 64. अशा पद्धतीने तो सरकारच्या करता तो आमच्या दैनंदिन आढावा घेतोच त्याचा ना. हा 61,000 हैदराबाद गॅजेट प्रमाणे 61,000 दाखले. आकडेवारीनं अजून संभ्रम आहे की राज्यभरामध्ये नेमका किती आकडा आणि मराठवाड्यामध्ये किती आकडा. शिंदे समिती स्थापन झाल्यापासून एकंदरीत राज्यभरामध्ये किती नोंदी सापडल्या आणि मराठवाड्यात आम्ही चर्चा सुरू करतो. त्याचं काय होईल मग तुमचं चलन करताना काम. साहेब जरांगे पाटील 8 दिवसापूर्वी असं म्हणाले की हैदराबाद गॅजेटनुसार फक्त 328 प्रमाणपत्र वितरित. नाही, आता आकडेवारी मी सांगितली त्यांना माझ्यासमोर जे आहे 61,000. पण ते सुद्धा काही जिल्ह्यामध्ये थोडं काम कमी आहे, म्हणजे धाराशिवमध्ये काम कमी आहे, परभणी हिंगोलीमध्ये काम कमी आहे. मॅक्झिमम काम बीड जिल्ह्यात झालेलं आहे. आता ती चर्चा लागली तर आम्हाला चर्चा करून द्यायची आहे ना. म्हणजे काय होईल ते गैरसमज संभ्रम म्हणते तर ते राहायला नको. कोण माझं पहिलंच म्हणणं आहे. हा बोल. आतापर्यंत महाराष्ट्रात म्हणजे 3 वर्ष आता 29 ऑगस्टला 3 वर्ष पूर्ण होते हे आंदोलन. ते आंदोलन सुरू झाल्यापासून राज्यात नोंदी सापडल्यात किती? आकडेवारी येतात माझ्याकडे, पण जे शिंदे समितीने दिलेल्या शिफारशीप्रमाणे 12 लाख शिंदे समिती आल्यापासूनच नोंदी शोधल्या. त्याच्या आधी नोंदी शोधलेल्या समिती शिफारशीच 12 लाख दाखले दिले. दाखले नाही. मग आपल्या मराठा समाजाच्या शिंदे समिती आल्यापासून किती नोंदी शोधल्या गेल्यात राज्यात? मी 58 लाख म्हणतोय. हॅलो, शिंदे समितीचा मीडियात बोलताना म्हणलं आम्ही त्यांचा तिथं जाऊन गैरसमज काढू. याचा अर्थ मग 58 लाख नाहीत का? कारण आम्ही घोकतोय 58 लाख महाराष्ट्रात मराठ्यांच्या नोंदी सापडल्या. म्हणजे त्याच्यावर आपल्याला खुलासा करता येईल. बरं, शिंदे समिती किती शोधले? शिंदे समिती किती शोधली? हा त्याकडे आपल्याकडे किती? ठीक. शिंदे समितीच्या मध्ये 58 लाख नोंदी सापडलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये आणि त्याच्या अगोदर सुद्धा ही कंटिन्युअस प्रोसेस होती, पण त्याच्या अगोदर सुद्धा काही दाखले दिले गेलेले आहेत. पण हे 58 लाख जे नोंदी सापडल्या त्याच्यातले काही दाखले उरी गेलेले आहेत पूर्वी. आणि त्याच्यामध्ये कटआउट आपण कटआउट आणायचं म्हणून कटआउट पॉईंट केला म्हणून ते 12 लाख दाखले आतापर्यंत दिलेले वितरित राज्यामध्ये. हे नोंदी ज्या आहेत त्यांनी शिंदे समितीने शोधलेल्या नोंदी आहेत असं म्हणजे? हा बरोबर. सर्व 58 लाख. आणखीन कन्फ्युजन नको साहेब. मी म्हणजे दोघांच्या समोर सांगतो, कन्फ्युजन नको. काय व्हायला लागलंय मराठा समाजाला कळाना काय निघल्या फायनल झाल्या. आता बदल नाही होणार. आमचं मग तेच म्हणणं होतं 58 लाख नोंदी आहेत का नाही. आता त्याचे प्रमाणपत्र नोंदी सापडल्यात म्हणल्याच्या नंतर का दिले नाहीत? नाही, 58 लाखामध्ये सुद्धा काही प्रमाणपत्र पूर्वी मिळालेले आहेत. ते आकडा माझ्याकडे आहे. पूर्वी म्हणजे ज्या नोंदी सापडल्यात ना त्याच्या लोकांना प्रमाणपत्र मिळाले, पण आमच्या रेकॉर्डकडे नाही माहिती. आणि जी आता त्यांच्याकडे आपण माहिती तुमच्या फैलावणारी आणि 12 लाख जे आहे ते आपण त्याच्यानंतर सुरू केलं. पण रेकॉर्डकडे माहिती 58 लाखाची माहिती तुम्हाला रेकॉर्डवर अपलोड केलेल्या सरकारने काय फसवणूक केली आमची आता मधल्या काळात.